उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात शिवसैनिकांनी तोडफोड केली। नगर विकासाची कामं ठप्प झाल्याचा आरोप करत शिवसेनेचं शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटायला आलं होतं आणि त्यावेळी शिवसैनिकांनी सुरक्षा रक्षकांनी रोखलं आणि याचा निषेध करत शिवसैनिकांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड केली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे। महापौर आणि स्थायी समिती सभापतीही शिवसेनेचाच आहे। त्या महापालिकेतून इतका माल मटेरियल चोरीला जातो, त्याचं कोणाकडे एंट्री नाही किंवा कुठलंही बुक नाही की माल आला किती आणि चोरीला किती गेला याचा कोणी हिशोब घेत नाही। आणि काही लोक 10 आपले बॉडीगार्ड घेऊन महापालिकेच्या आतमध्ये जातात, परंतु महापालिकेच्या कामकाज करण्यासाठी सामान्य कार्यकर्ता त्या महापालिकेमध्ये जाऊ शकत नाही। सामान्य माणूस आपल्या सुखसुविधेसाठी किंवा टॅक्स भरण्यासाठी किंवा कुठल्याही कामासाठी जाऊ शकत नाही आणि त्यांना रोखले जाते। बाकीचे जे या शहरातले काही राजकीय मंडळी लोक 10 12 बॉडीगार्ड घेऊन आतमध्ये जात आहेत, त्यांना कोण रोखत नाही आणि त्याची चीड आली म्हणून तिथे तो प्रकार घडला। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून। चंद्रशेखर, आपण बघतोय पालिकेमध्ये शिवसेनेचीच सत्ता आहे, मात्र शिवसैनिकांनीच तोडफोड केलेली आहे एकूणच या कार्यालयाची। ह्या प्रकरणी कोणाला आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं आहे का? काय कारवाई होतीये याविषयी काय सांगाल? मधुरा, काल संध्याकाळी आहे ही राजेंद्र चौधरी शिवसेना शहर प्रमुख उल्हासनगर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला आलं होतं। आयुक्त हे मुंबईला गेले होते, त्याच्यामुळे आयुक्त भेटू शकले नाही आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले। त्याचा राग येऊन या शिवसैनिकांनी तोडफोड केली। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाणे आहे उल्हासनगर, इथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, मात्र अजूनही कोणाला अटक करण्यात आली नाहीये। मधुरा, धन्यवाद चंद्रशेखर या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की उल्हासनगर मधली ही बातमी आहे आणि उल्हासनगरमध्ये शिवसैनिकांनीच पालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। ह्या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।